कंत्राटदार हर्षल पाटलाच्या आत्महत्येनंतर पवार गट आक्रमक झालेला आहे। सांगलीमध्ये पवार गटाकडून सरकारसाठी भीक मागो आंदोलन केले गेले। राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सरकारचा निषेध सुद्धा केला गेला आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर सरकारला भीक लागली आहे का असा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सरकारच्या निषेधार्थ हे भीक मागो आंदोलन केले गेले। या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। पाहूयात। बिल मिळत नसल्यामुळे वाळवा येथील हर्षल पाटील या युवा कंत्राटदाराने आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येनंतर या सरकारला भीक लागली आहे काय अशी मागणी करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आज भीक मागो आंदोलन सांगलीमध्ये केलेलं आहे। सांगलीमध्ये हे राष्ट्रवादीचे हे युवा कार्यकर्ते आहेत। यांनी चक्क भीक मागो आंदोलन करून या सरकारला आता ही भीक देण्याबाबत त्यांनी नियोजन केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारकडे कंत्राटदारांची बिलं देण्यासाठी वेळ नाहीये, पैसा नाहीये आणि त्यामुळे सरकारला आम्ही भीक मागून या कंत्राटदारांची बिलं भागवावा अशी या ठिकाणी विनवणी करणार आहे। आणि नक्कीच हे नेमकं आंदोलन काय आपण जाणून घेणार आहोत। नेमकं आंदोलन काय, आज भीक आपण मागितलेलं आहे, काय विषय आहे? काय आहे, सरकारकडं सध्या कंत्राटदारांचे पैसे द्यायला पैसे नाही आहेत। मग अशा अवस्थेमध्ये सरकारला आम्ही भीक मागून पैसे पाठवत आहोत। ते का तर आमचे जे युवा सहकारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर सगळे, परवा एक हर्षल याचं एक उदाहरण आहे, त्याला आपला जीव गमवावा लागला। मी आत्महत्या म्हणणार नाही, सरकारच्या चुकीच्या गोष्टीमुळे त्याची सरकारने केलेली हत्या आहे, याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं। नक्कीच हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झालेला आहे। याचबरोबर विधिमंडळात जो काय राडा झाला, या विधिमंडळाच्या राड्याचाही निषेध या ठिकाणी राष्ट्रवादी युवकने केलेला आहे। विशेष म्हणजे कृषी मंत्र्यांचं जे बेजबाबदार वक्तव्य आहे, कृषी मंत्र्यांचं जे काय वक्तव्य आहे, या वक्तव्याचाही त्यांनी या ठिकाणी निषेध केलेला आहे। या संपूर्ण तिन्ही विषय घेऊन आज सांगलीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं हे आंदोलन केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।